बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ माडभगत लिखित कथा अडगळ. भिंतीवरील पत्नीच्या फोटोकडे एकटक पाहत भिकू शांत बसून होता. पत्नी गेल्यानंतर त्याने जवळपास बोलणेच टाळले होते. जर काही बोलायला गेलं तर म्हातारा शुद्धीवर नाही, काय पाहिजे ते बरळत राहतोय, असं सून चंचल आणि मुलगा हरी म्हणत असे. सून आणि लोक असं म्हणत असतील तर बाहेरचे तरी काय म्हणणार. त्यामुळं तो कोणाशी फारसा बोलत नसे. पत्नीला जाऊन जवळपास 6 महिने झाले असतील. बायको गेल्यापासून बिचारा तब्येतीने वाळून गेलाय. आजकाल त्याचं डोकं काम करत नाही, शुद्धीत नसल्यासारखाच वागतोय. बाहेरचेही लोक भिकूच्या बाबतीत असेच कुजबुजत म्हणणार त्यांचा काय दोष. घरातल्यांनी जर तसं विपिवल्याने तर बाहेरचे तरी काय करतील. तो जरी शांत बसून राहिला तरी मनाने फार एकटा एकटा वाटून घेत होता. तू सुटलीस बघ या कारातून. मला अजून किती दिवस सुसूच आणि ऐकूच लागताय काय कळूस मार्ग नाही. योग चहा आणि ढोस. चंचलने चहाचा वाटका भिकू समोर धरला. तिच्या फनकाराने भिकू आपल्या तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने तिच्या हातातील वाटका भयभीत होऊन हळुवार चिमटीने पकडला. नुसता फोटोकडे काय बघतईस. बायको एवढ्या मायेची होती तर तिच्या संगत जाऊचे होतस. मागं राहून नाही तो आमच्या पाठी घोर. गळ्यात जडशिळ लोडणंच झालंय म्हणायचं. चहा देतेवेळी चंचल भिकूला 4 शब्द सुनावून गेले. तसं पाहिलं तर भिकूला सारेच उठता बसता ठेचून मारायचे, बोलून अपमानित करायचे. लोक, सून आणि 2 नातवंडासाठी भिकू म्हणजे एक अडगळ होती. म्हणण्यापेक्षा घरात एक म्हातारं माणूस आहे हे ते चौघेही विसरले होते. एखादीच कार आणि धरणीच भार. एकंदरीत चंचल आणि हरीची भिकूबद्दल मानसिकता अशीच झाली होती. चहा ढोसून झाला तर जा जरा बाहेरनं फिरून ये. नुसता घुम्यागत बसून एकटक फोटोकडे बघून डोकं नाचवू नकोस. जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून ये जा. हरी, शहात आणि घर तेवढं नावावर करून घे. हरी एवढं खोचक बोलून सुद्धा भिकू त्याला म्हणाला, तू नाही शुद्धीवर. ते कधीच करून घेतलंय. मागच्या 6 महिन्यापूर्वीच कागदपत्रावर तुझा अंगठा घेऊन मोकळा झालोय. एवढ्यात विसरलंस काय. भिकू पुन्हा एक नाही की 2. तो लेकाचं बोलणं ऐकून घेत उठला आणि कोनाड्यातील काठी घेऊन बाहेर पडला. म्हातारा फारच शुद्धीतून गेलाय. हरी, खपू दे तिकडे. चंचल, नुसता घर आणि शात नावावर करून घे म्हणताय. हरी, लई खड्ड्यात घातल्या नाही. डोचक्याच्या गोळ्या आणि पैसा कुठनं आणायचा दर आठवड्यास पैसा. चंचल, किमान 4 महिने तरी झाले असतील. कशाला. डोचक्याच्या गोळ्या बंद करून. तेवढे झाले असतील. नाहीतर गोळ्या खाऊन आणि काय दिवं लाविता. बंद केल्या तरी तसाच वागताय. पहिला बी घुम्यागत बसूनच राहायचा. चंचल एक म्हणता म्हणता 1000 बरळत होती. अगा पावसात ना कुठं जातईस. बाहेर. पावसातनं बाहेर जा आणि ये भिजून. म्हणजे परत नवीन इकतचं खटलं. एक तर वल्ली कपडं वाळता वाळना झाल्यात, त्यात ह्याची दर दिवसा कपडं धुवायची. कुठनं आणायची दर दिवसा नवीन कपडं. चंचलचे तुंतुने चालू झाले की थांबायची भाषा बोलत नव्हते. भिकू बाहेर येऊन पोत्याची खोळ शोधू लागला. त्याची खोळ कोणीतरी उली चिंब करून कोनाड्यात ठेवली होती. त्यानं ती उचलली आणि डोक्यावर घेऊन बाहेर निघाला. अंगात माप खोडी आहेत. बाहेर दाखवायचं तेवढं. आम्ही म्हणताव डोचकं चालना झालंय. खरं माप चालतंय. डोचकं चालना झालंय तर इतक्या वेळ बसता काय.
कसं? हरी. चहा देई पत्तूर गप्प बसून होता. चहा मिळाल्यावर कसा तरतरी येऊन हिंडूस निघाला बघा. आता गावभर फिरून येईल, बिडी पिईल आणि काय करील. खरं जेवणाच्या वेळेस मरू दे तिकडे, माझा डबावर वेळ झालाय म्हणत हरी कामावर जाण्यासाठी कपडे बदलू लागला. पूर्वी एक काळ असा होता की भिकू गावातले सदन शेतकरी होता. नवरा बायको राब राबून सुखाने जगत होते. पोटाला एकुलता एक ल्यूक. त्यालाही थोडंफार शिकवलं. पुढाऱ्यांच्या हातपाया पडून शेजारच्या गावातील हायस्कूलमध्ये हरीला शिपायाच्या नोकरीवर चिकटवलं. गावातल्या चौकातील हॉटेलात भिकू येऊन बसला तर पुरे एक बिडीचे बंडल घ्यायचा आणि तिथे असणाऱ्या सर्व पिणाऱ्या मित्रांना वाटायचा. जोपर्यंत बंडल संपत नाही तोपर्यंत ते गप्पा मारत बसायचे. मध्ये मध्ये सर्वांना चहा पाणी व्हायचे. तेव्हा तो घरचा कर्ता पुरुष होता. हातात पैसे होते. परंतु काळ पुढे सरकत गेला. घरात नव्या पिढीची सत्ता सुरू झाली आणि ताबडतोब लोक आणि सुनेने गावातील गल्लीतून बाड बिस्तारा हलवला व नवीन जागा घेऊन हवेशीर घर बांधले. आता सारेच तिथे राहत होते. परंतु नव्या घराने भिकूच्या मालकिनीचा जीव घेतला. फरशीवरून तिचा पाय घसरला आणि डोक्याला मार लागून 4 दिवस बेशुद्धीतच राहिली. थोडा हॉस्पिटलला खर्च करून कायमचीच निघून गेली. म्हातारला लागल्या दवाखान्याच्या खर्चानं चंचल आणि हरीच्या पैशांचं गणित चुकलं. जवळपास त्यांना 50,000ची पदरमोड करावी लागली होती. त्यामुळंच त्यांनी भिकूला लागणारे औषध बंद करून आणखी होणारा खर्च थांबविला होता. मालकीन होती तेव्हा म्हैशीची उठाठेव करायची. त्यांना सकाळ संध्याकाळ चारवून आणायची. त्यांची पेंडी काडी करायची. येणाऱ्या दुधाच्या पैशातून ती भिकूसाठी हक्काने 1000 रुपये मागून घ्यायची. नाही मिळाले तर भिकूच्या काळजीपोटी गल्लीत उभे राहून चंचलबरोबर भांडण काढायची. त्यामुळे 4 माणसात नाचक्की नको म्हणून भिकूला औषध पाण्यासाठी गपगुमान पैसे द्यायची. मालकिनीमुळे भिकूला केव्हा तरी 10ची नोट मिळायची. त्याचे तो हॉटेलात जाऊन बिडी काढी घे. आता तसे 5-10 रुपये खर्चासाठी देणारे कोणीच राहिले नव्हते. त्यामुळे तो सवयीप्रमाणे घरातून निघाला की हॉटेलपाशी. परंतु पदरात फुटकी कवडी नसल्याने तो बाकड्यावर बसत नसे. हॉटेलच्या पायऱ्यावर एका कोनाड्यात तो तासभर बसे. ओढायला बिडी नसली तरी इतरांनी ओढून फुंकलेल्या धुरामध्ये तो आपली तलफ आणि मन भागवून घे. कडेतून दरवळणारा भज्यांचा खमंग वास तो पोटात भरून घे. भज्यांचा वास आणि बिडीचा धूर मिळाला की त्याला थोडं जरा बरं वाटे. पूर्वी भिक्कूचा जोडीदार अण्णा हॉटेल चालवायचा. तो गल्ल्यावर असला तर भिकूकडे पैसे असो वा नसो 1 बिडी 2 भजी आणि अर्धा कप चहा भिकूला मिळायचा. अण्णाही मागच्या 4 महिन्यापासून घरी राहत असे. निमित्त हॉटेलच्या पायऱ्या उतरताना तोल जाऊन पडला आणि पाय मोडल्यामुळे हातात कुबड्या आल्या. त्यामुळे त्याने हॉटेलकडे फिरकायचे सोडून दिले. आता त्याचा नातू हॉटेल पाहत होता. त्याने हॉटेलात रंगरंगोटी करून जुनी बाकडी बदलून शहरातील हॉटेलसारखी बसण्याची व्यवस्था केली. त्यामुळे पूर्वीसारखे उधारीचे दिवस संपले होते. आता खिशात असणाराच हॉटेलमध्ये जात असे. पैसे नसतील तर फुकटचे येऊन बसण्यास सक्त मनाई असे. त्यामुळे भिकू पूर्वीचे दिवस आठवत पैसेवाले काय करतात, कसे बोलतात आणि कसे खातात याकडे पाहत थोडा वेळ तिथे बसून राही आणि तो आपल्या शेताकडे रवाना होई. मात्र सकाळ संध्याकाळचे दिवसातून 2 वेळा तास-तासभर येथे येऊन बसायचा. कोणी दयावान भेटला तर काय गा बसलं येस म्हणायचा आणि आत जाऊन भिकूसाठी चहा भजी ऑर्डर करायचा. हॉटेलातील पोऱ्या बाहेर येऊन भिकूच्या हातात भजी द्यायचा तर चहाचा कप त्याच्या शेजारी ठेवायचा. आजकाल भिकू जेवण आणि झोपण्यापुरताच घरी जात असे. जर सकाळी हॉटेलात चहा पाणी मिळाले तर तो दुपारी घरी जायचे टाळत असे. तिथूनच तो आपला मोर्चा गावाच्या बाहेर असल्या देवळाकडे वळवायचा आणि दुपारची भूक चहा पाण्यावर भागली असं समजून तो देवळाच्या व्हरांड्यातील कोनाड्यात झोपी जायचा. घरी राहणं म्हणजे मानहानी, उन्हे दुने काढून घेणे अशी त्याची धारणा. सून आणि लोक त्याच्यापासून जितके दूर राहता येईल तेवढे तो दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. आजही तो घरातून निघाला.
रस्त्याच्या कडेने काठी टेकत टेकत बेताने चालत तो हॉटेलच्या पायऱ्यावर येऊन बसला. बिडी, सिगारेट, चहा, भजी खाणाऱ्या सुखी ग्राहकांकडे तो पाहू लागला. तेलकट पदार्थांच्या वासाने त्याच्या तोंडात राळ जमा झाली. सुटलेल्या घमघमीत वासाने तो आपले पोट भरू लागला. एवढ्यात हॉटेलातील वेटरने 1 कप चहा आणि 4 भजी आणून भिकूला दिली. कोणी दिली असतील असा विचार करत तो मिळालेला खजिना खाऊ लागला. त्याच्यासाठी आजचा दिवस सुखाचा होता. बऱ्याच दिवसानंतर त्याला 4 भजी खायला मिळाली होती, त्यातही 2 मिरची आणि 2 कांदा भजी. बघता बघता त्याने मिरची सकट भजी फस्त केली. सुखी राह. हॉटेलातून ढेकर देत बाहेर येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला तो आशीर्वाद देत होता. लोक येत होते आणि जात होते. ज्या दात्याने चहा भजी दिली तो येऊन आपली विचारपूस करेल काय याचीही त्याला भीती वाटत होती. थोडा वेळ गेला आणि भिकू उठण्याच्या पवित्र्यात होता. पोट भरल्यामुळे दुपारच्या जेवणात घरी जाऊ की नको याचा तो विचार करू लागला. पोट तर भरलं, आणखी कशाची अपेक्षा. आता घरी जाऊन तोंडावर सुनेकडून खेटर मारून घेण्यापरास असा विचार करत तो देवळाच्या दिशेनं चालू लागला. पावसाचे मोठे सरवाट पडून गेल्यामुळं रस्त्यावरून पाणीच पाणी वाहत होते. तशातूनच तो देवळाच्या पायरीवर सुक्या जागेत येऊन बसला. त्याला चालून धाप लागली होती. थोडा वेळ बसावं आणि शेताची वाट धरावी या विचारात तो होता. एवढ्यात कोणीतरी नवी कोरी कार घेऊन देवळासमोर आले. काही केल्या गाडीतील कुटुंब भिकूला ओळखीचे वाटेना. असतील पै पाहुणे म्हणत तो बसल्या जागेवरून गाडीकडे पाहू लागला. गाडीतून उतरले सारे देवळात गेले. देवासमोर पैसे ठेवले. प्रमुख व्यक्ती भिकूपाशी येऊन त्याला थोडे पेढे देऊ लागला. आजोबा घ्या. भिकू समोर त्याने पेढ्यांचा खोका धरला. भिकूला अवघडल्यासारखे झाले. अहो घ्या ना. खोक्यात हात कसा घालू. तो खोक्याकडे पाहत अंग चुरून गप्प बसून राहिला. काही केला भिकू पेढे घेत नसल्याचं पाहून त्यानेच 2 पेढे भिकूच्या हातावर ठेवले. भिकू तृप्त झाला. खा. खातो बाबा मी माझ्या सवडीनं. अहो खा ना, मी आणखी देतो म्हणत त्याने आणखी 1 पिढा भिकू समोर धरला. पुरे पुरे. भिकूने फुकटचे मिळते म्हणून 3रा पेढा घेतला नाही. थोडा वेळ बसून तो आपल्या शेताकडे निघाला. पावसाची रिपरिप चालूच होती. ओढा भरून वाहत होता. एव्हाना डोईवरची खोळ भिजून चिंब झाली होती. तिच्या ओलाव्याने भिकूची पाठ भिजली होती. डोक्यावर ओल्या चिंब खोळेमुळे त्याला मान हलवता येत नव्हती. नदी तासात होती तर ओढे लाल भडक पाणी पोटात घेऊन कळकळाट करत फेसाळत पुढे पळत होते. भिकू मागे वळला. त्याने पुढे जायचे टाळले. जगण्यात काय राम नाही. मरण येईना म्हणून जगायचं. असल्या जगणं म्हणत्यात. रस्त्यावरचं कुत्र सुद्धा जगतायच की. त्यात आणि माझ्यात काय फरक. तो आपल्याच तंद्रीत समोर दिसणारी वाट चालू लागला. या पावसा पाण्यातच मरण येईल तर घराकडे जाऊची कटकट तरी जाईल. ते बी सुटतील आणि मी बी. पुरं झालं. आता नाही सोसवायचं असलं लाच्या अर्जीनं. त्या परास कुठंतरी दूर निघूनच गेलेलं बरं. कुठे खपला आहे का आहे की. म्हातारपणी लईच त्रास दिवस लागलाय. भिकू दिवसभर घरी न आल्यानं चंचलने हरी घरी येताच माहिती दिली. घरी आल्यावर असे काही ऐकल्याने हरीचा पारा चढला. असल्यासनी भेगीन मरण येतंय होय. शाण्यासनी खुळी करून सोडतील असली म्हातारडी. दिवसभर घराकडे येऊच नाही. कुठं डागते म्हणायचा यो काय की. चंचल 7:30 लागली म्हणायची आमच्या मागे हात धुवून. चहाचा घोट घ्यावा आणि हॉटेल पत्तूर जाऊन यावा. तिथंच बसला असेल. दे तर म्हणत चंचलने दिलेला चहाचा घोट हरीने घेतला आणि खिडकीतली बॅटरी घेऊन तो घराबाहेर पडला. हरी एवढ्या पावसात ना कुठं जाता येस. वाटेत भेटल्या शेजाऱ्याने विचारलं.
म्हातारा सकाळी घरातनं बाहेर पडलाय, ते अजून पत्रू घराकडे येऊच नाही. दिवसभर कुठं उणगूस लागलाय काय कळूस मार्ग नाही. हरी पावसातनं कुठे गेला म्हणायचा, तेच बघतोय. जा जा तरी येळ करू नकोस. नदी वळस पाणी वाढलंय, शेताकडे तर गेला नसेल ना. निसरडीची वाट, पाय घसरून पडला तर थांग पत्ता लागूचा नाही. तेच काय समजना झालाय. हरी चौकातील हॉटेल पाशी आला. संजय, बाबा इकडे आलेला काही? सकाळी आलेला, चहा भजी खाऊन तासभर बसून खालच्या आळीकडे गेलेला, त्यावर संध्याकाळी इकडे फिरकून आहे. मेला कुठे गेलाय काय की? भिकूचा शोध घेत हरी शेताकडील ओढ्यापर्यंत पोहोचला. रात्रीच्या काळोखात ओढ्यात पाणी किती आहे काहीच अंदाज येत नव्हता. मात्र भरून खळखळत वाहण्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. वाहून गेला नसेल ना मग? कुठं शोधायचं? तो ओढ्याच्या काठावर घुटमळला आणि घरच्या वाटेला लागला. एवढ्या पावसातनं शेतात तर जाऊच नसेल. जरी जायचं म्हटलं तरी ओढा पार करून जाऊचा नाही, थेट वंडक्यासारखा वाहत जाऊन नदीच पोचायचा. नदीपर्यंत पोचायचं म्हटलं तर याक हाडूक शरीरात शिल्लक राहूच नाही. एवढं धाडस त्याच्यात कुठनं आलंय? स्वतःशीच बोलत त्याने घरचा मार्ग धरला. लागला पत्ता? चंचल नाही नव. कुठं पत्र गेलं सा? हॉटेलात विचारलं. संजय म्हणाला रोजच्यासारखा सकाळी तासभर बसून गेला. तिथूनच पुढं शेतापत्र गेलो. ओढ्यास पाणी लई म्हणून तिथनंच मागं परतलो. मग काय करायचं, डोसक्यास वाळला ताप झालाय. चंचल त्रागा व्यक्त करत होती. कुठं तरी वाट चुकून गेला असेल. हरी रातभर पावसात भिजून गारटून मरू देत. जित्ता हाय काय मेलय ते उद्या सकाळी बघूया. तुम्ही कपडे बदला. एक करता करता दोन नको. ते मरल आपल्या मरणानं, खरं मागच्याच निसुखानं जगू देऊच नाही. तुम्ही आजारी पडशिला. ओढ्यातनं वाहून तर गेला नसेल ना मग? जरी गेला तरी बरंच म्हणायचं. चंचलने दोषीने देत जेवण वाढायला घेतलं. नवरा बायको आणि मुले सारेजण सुखाने जेवू लागले. भिकू आज रात्री जेवायला घरी नसल्यानं त्यांच्यावर किंचितही फरक पडला नव्हता. भिकू म्हातारा घरी नाही, सकाळपासून कुठं बाहेरच आहे, ही बातमी काळोखाबरोबर हॉटेलमधून गावभर पसरली. काय करील बापडा, तो म्हणून सहन करताय. आजकाल चहाच्या घोटास महाग झालाय. म्हातारी होती तर काय हवं नको ते बघायची. सून म्हणणारी म्हातारा घरात दिसला की हिची एक शिशाळी उसळती. एकटं असलं की तसंच दिवस येत्यात. घरोघरी भिकूबद्दल चर्चा रंगू लागली. काहीजण त्याच्या घरी पोहोचले. भिकूला मानणारे शेजारी पाजारी त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून घरी गर्दी करू लागले. सर्वजण भिकूबद्दल बोलू लागले. जनलाजेसाठी चंचल घरी भरल्या पोटी ढेकर देत म्हातारा कुठे गेला म्हणून कोरडे डोळे पुसू लागले. चंचलने एक वेळ हुंदका काढून रडण्याचा प्रयत्नही केला. ती चिंतेची आणि दुःखद वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झाली. गप की गप, रडूस काय झालंय? हरी चंचलची समजूत काढत होता. ह्यांच्या काळजीनं दिवसभर जीवास नुसती चुटपुट लागून राहिली. काम सुचना झालंय. दुपारी केलेलं जेवण भांड्यात तसंच पडलंय. पोरांनी सुद्धा अन्नाचा कण शिवूच नाही. म्हातार बाबा कुठे गेलाय, म्हातार बाबा कुठे गेलाय म्हणून दुपार धरणं वसपुसू लागल्यात. ती दुःख वेग आळवू लागली. गप गप हो, सांजे वेळेस असला विचार करू नकोस. सकाळी काय ते समजेल. असेल इकडंच कुठं तरी. गावातील जाणत्या बाया चंचलचं खोटं रडणं जाणून होत्या, तरीही मुद्दाम होऊन चंचलला गप्प करण्याचा प्रयत्न करत होत्या. मी बाई माणूस, एवढ्या पावसातनं एकटी दुकटी कुठं शोधू जाऊ म्हणूनच ते घरात तळमळत होते. आत्ता येतील नंतर येतील म्हणून दुपार धरणं बाहेरच्या हुंबऱ्यावर बसून होते.
चंचलचा आवाज आणखी घोगरा झाला, परंतु चेहऱ्यावर पदर उडून घेतल्यामुळे तिचा सुखाने खुललेला चेहरा इतरांना दिसत नव्हता. काळजी करीत बसू नकोसा. आता अंधारातनं कुठं शोधायचं म्हटलं तरी अवघड. त्यात बाहेर मोठ्यानं पाऊस होताय. उद्याच काय ते बघूच गावल. वय जेवण पाणी करा जावा. उगीच रातभर उपाशी राहू नकोसा. काय जेवण आणून देऊ? शेजारीन. नको नको, असं झाल्यावर घशाखाली जेवण तरी उतरल काय? चंचल. वाईट विचार करू नकोसा. कुठलं बी असू देत, खरं बापडा जित्ता राहू देत, म्हणत शेजारी निघून गेले. सारे निघून गेल्यावर हरी, चंचल आणि मुलांनी सुटकेचा श्वास घेतला. उद्या पाहू, म्हणत चंचल आणि हरी काही घडलेच नाही अशा पद्धतीनं झोपी गेले. तर गल्लीतील मंडळी, म्हातारा कुठे गेला असेल? वाहून तर जाऊच नसेल ना? या विचारात काहींनी रात्र जागून काढली. पहाट होता शेजारी घरी येण्या अगोदर चंचलने हरी आणि मुलांना भरपेट न्याहारी दिली. स्वतः ढीकभर खाऊन भिक्खूसाठी गाववाल्यांबरोबर दुःख करायला तयार झाले. काही जण घरी भेटायला आले, तर काहींनी नदी ओढ्यांचे काठ गाठले, तर काही जण बंधारा पूल असलेल्या ठिकाणी जाऊन आले. म्हातारा वाहून गेला तर पुलापाशी अडकून राहील असा अंदाज बांधून पायपीट केली. शेवटी अर्धा दिवस संपला तरी भिक्खूचा पत्ता लागला नाही. म्हातारा वाहून गेला असणार, शेवटी असा अंदाज बांधून सर्वांनी हळहळ व्यक्त केली. शेजाऱ्यांच्या दुःखद बोलण्यामुळे हरी आणि चंचलने रडायला सुरुवात केली. सारे जण या दोघांना सावरत होते. अशातच दिवस संपत आला होता आणि पुढे काय करावे या विचाराने वयस्कर आपापसात पुढच्या गोष्टी ठरवू लागले. हरीचे वडील गेले म्हणून शाळा सुटल्यावर शाळेचा स्टाफ सहानुभूती खातर हरीच्या घरी हजेरी लावून गेला. हरी बापाचं क्रियाक्रम करायला मनाने तयार होत होता. तेवढ्यात चंचलने त्याला आत बोलवून घेतलं. दिवसभर उपाशी हायसा, एवढा अगोदर खावा, म्हणून तिने हरीला चहा आणि बटर अंधाऱ्या खोलीत नेऊन दिलं. भुकेल्या हरीनं क्षणाचाही विलंब न लावता सर्व काही फस्त केले. मी म्हणते, म्हाताऱ्याचे 12 दिवस कशा पाळूस पाहिजे? त्याला जाळ लावात काय? घरात 12 दिवस गुंगी घालून बसण्यापरास 2-3 दिवसात क्रियाक्रम आटपून टाका. आत्ता सगळी रजा संपवलंसा तर पुढं गरजेला मिळायची नाही. चंचलनं सल्ला दिला. आमच्या म्हणण्याप्रमाणे कसं होईल? तर कोण ठरविणार? जाणती माणसं ठरवतील तसं करूच पाहिजे. बोलून तरी बघा, ते ठरवतील खरं. निस्तरूस आम्हासीच हाय. बोलून बघतो. तसं झालं तर दुःखाचं झंझाट 4 दिवसात निपटून टाकू, आश्वासन देऊन हरी पुन्हा बैठकीस येऊन बसला. किती का दिवस दुखवटा पाळायचा? हरीनं बैठकीला प्रश्न केला. म्हणजे? एक जण सरळ बसत हरीला न्याहाळू लागला. म्हटलं तर कटकट गेली म्हणून दुःख करायचं नाही. म्हटलं तर म्हातारा गेल्याचं दुःख करायचं. ते प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून राहणार. तुला जेवढं झेपेल तेवढं कर. वयस्कर व्यक्ती असं बोलल्यावर हरी गोरा मोरा झाला. वाच्या बसल्यागत गपगुमान बसून राहिला. शेवटी 4 दिवसाचं क्रियाक्रम ठरलं. त्यात कालचा आणि आजचा असे 2 दिवस निघून गेले. बाकीचे 2 दिवस कसे बसे ढकलावे आणि म्हाताऱ्याच्या नावाने दाढी डोई देऊन या अडगळीतून मुक्त व्हावा असं हरीला वाटू लागलं. 3रा दिवस उजाडला. क्रियाक्रमाला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव हरी करू लागला. त्याने दुपारपर्यंत सारं साहित्य जमा केलं. कोणी भेटायला आले तर नवरा बायको रडवीला चेहरा करून बसत आणि इतर वेळी जिभेचे चोचले पुरवत दुःखाचे दिवस ढकलू लागले. हरी ये, हरी! गावचा पोलीस पाटील हरीला हाका मारत रात्री 10च्या दरम्यान कडी वाजवू लागला. ओ कोण ते? हरी. मी. पोलीस पाटील. तुम्ही होय? हरीने दार उघडत म्हटलं. आत तरी यावा. आता आत येत नाही. का? काय झालं? म्हाताऱ्याचं क्रियाकर्म आवरलंच काही?
उद्या करणार, असं हरी म्हणाला आणि चंचलही हरीच्या मागे येऊन उभी राहिली. मर्दा, बाप जित्ता असताना त्यास मारूच निघालायच होई. म्हणजे म्हणजे हो लेका, तुझा बाप जित्ता आहे. काय म्हणताय पाटील, म्हणत हरी आणि चंचल आ वासून पोलीस पाटलाकडे पाहू लागले. एवढ्या रात्री हरीच्या घरासमोर रिक्षा उभी असलेली पाहून शेजारी पाजारी जमा होऊ लागले. भिकू अनोळख्यासारखा ओसरीवर येऊन बसला. काय गा, कुठं होतस? चुकून बिकून तर दुसऱ्या गावात जाऊच नाही ना. मग गावाला आता त्याला त्रास देऊ नको जा. पोलीस पाटील रिक्षाचं भाडं देत इतरांना सांगू लागले. रिक्षावाला निघून गेला आणि एक एक करत ज्याला समजेल तो हरीच्या घरी येऊन भिकूची विचारपूस करू लागले. तालुक्यास पोचला. 2 दिवस सिव्हिलमध्ये ॲडमिट होता. तापानं नुसता फणफणला होता. शुद्धीवर आल्यावर नाव गाव सांगितलं नसणार, त्यामुळंच मला हॉस्पिटलमधून फोन आला. मी हॉस्पिटलच्या आजूबाजूलाच होतो. काम झाल्यावर याला घेऊन आलोय. पाटील, खरं तिकडं कसा गेला म्हणायचा? हरी, सगळीच काय माणुसकीतनं उठूच नाहीत. जगात माणुसकी अजून थोडीफार शिल्लक आहे की. पडला असेल वाटेवर म्हणून कोणीतरी हॉस्पिटलात ॲडमिट केला असेल. जागा जा, आज जाऊन बस जा. थंडी वाजत असेल. हरी, पहिली ह्याच्या कपड्यांची व्यवस्था कर. भिजलेली कपडं तशीच अंगावर आहेत. कुपटून वास येऊच लागलाय. जरा गोडधोड खाऊच घाला आणि पुण्य मिळवा. असं सांगून पोलीस पाटील निघून गेला. भिकू सुखरूप आल्याचं पाहून गर्दी पांगली. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. हरी हैराण होत भिकूच्या बचूटला धरून आत ओढत घेऊन गेला आणि क्रियाकर्माच्या खर्चाची दोघं नवरा बायको बेरीज वजाबाकी करू लागले. भिकूच्या येण्याने आणि असण्याने अडगड आणि वजाबाकी व्यतिरिक्त हरी आणि चंचलकडे काहीच उरलं नव्हतं. जिनं असह्य झाल्यानं भिकू निशब्द होऊन भिंतीवरील आपल्या सहचारिणीच्या फोटोकडे एकटक पाहत बसून राहिला. गेलेले दिवस पुन्हा येणार नव्हते, परंतु आठवणीवर जगणं एवढंच त्याच्या हातात उरलं होतं. असह्य होऊन तो जगणार होता. किती आणि कसे दिवस त्याच्या वाट्याला येणार होते याचा अंदाज त्यालाही नव्हता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.